नमस्कार मंडळी, सुनीता मांडेज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण खमंग कुरकुरीत पोहे न आकसता अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहतोय। आवाज तर आहे का, यावरूनच तुम्हाला कळेल की हा आपला चिवडा किती कुरकुरीत झालाय, शिवाय अजिबात हा तेलकट सुद्धा झालेला नाही। चला मग असा चिवडा कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चिवडा बनवतोय। त्यासाठी हे मी अर्धा किलो पातळ पोह्यांचं पॅकेट घेतलं आहे। तर हे पॅकेट फोडून आपण पोहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर सर्वात अगोदर हे पोहे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे। यामध्ये पोह्यांचा चुरा असतो, तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे। त्यासाठी चाळणीमध्ये असं थोडे थोडे पोहे घेऊन चाळून घ्यायचं, म्हणजे मग यामध्ये पोह्यांचा जो चुरा असतो तो खाली निघून जातो आणि एकसारखे पोहे आपल्याला मिळतात। तर बघू शकता एवढा सारा पोह्यांचा चुरा निघालेला आहे। तर आपले सर्व पोहे चाळून झालेले आहेत। तर आता मी काय करते, हे चाळलेले पोहे एका भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे मग ही परात जरा रिकामी होईल। तर सर्व पोहे काढून झाले आहेत। चला आता यांना भाजून घेऊया। तर पोहे भाजण्यासाठी गॅसवर जाड बुडाची आणि मोठी पसरट कढई ठेवलेली आहे। यामध्ये आता पोहे घालते। माझी कढई मोठी आहे त्यामुळे मी जास्त पोहे घातलेले आहेत, पण जर तुमची कढई लहान असेल तर तुम्ही 2-3 बॅचेसमध्ये हे पोहे भाजून घ्या। तर पोहे कढईत घालून झाल्यानंतर गॅस चालू करायचा, आधीच गॅस चालू करायचा नाही। थंड कढईतच पोहे घालायचे। आधीच गॅस चालू करून कढई गरम झाल्यानंतर पोहे घालायचे नाही। याचं कारण असं की कढई गरम असल्यामुळे लगेचच पोहेंना उष्णता लागते आणि त्यामुळे पोहे आकसतात, वाकडे तिकडे होतात। त्यामुळे आधी कढईत पोहे घाला, त्यानंतर गॅस चालू करा, म्हणजे मग पोह्यांना हळूहळू उष्णता लागेल आणि ते आकसणार नाही। आता लो गॅसवर आपल्याला हे तळापासून हलवत पोहे भाजून घ्यायचेत। अशा पद्धतीने जर पोहे भाजले ना तर ते अजिबात आकसत नाहीत, वाकडे तिकडे होत नाहीत। आता पोहे भाजलेत की नाही हे कसं समजायचं, तर हे बघा असं हातामध्ये पोहे घेऊन ते चुरडून पाहिजे, त्याचा चुरा झाला पाहिजे आणि असा आवाज आला पाहिजे। तर पहिली बॅच आपली भाजून झाली आहे, तर ती मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने बाकीचे पोहे भाजून घ्यायचे आणि हो, दुसरी बॅच भाजताना कढई जरा थंड होऊ द्यायची, त्यानंतरच त्यामध्ये पोहे घालायचे। तर आपले सर्व पोहे भाजून झाले आहेत। आता सेम कढईमध्ये मी एक मोठी वाटी शेंगदाणे भाजून घेते। वजनाने हे शेंगदाणे 200 ग्रॅम आहेत। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। तर आपले शेंगदाणेही भाजून झाले आहेत, तर ते आता काढून घेऊया। आता त्यानंतर कढईमध्ये एक वाटी तेल घालायचं। अर्धा किलो पोह्यांसाठी एवढं तेल बरोबर आहे। तेल गरम झालं की यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडे फ्राय करून घ्यायचे। शेंगदाणे भाजून न घेता डायरेक्ट फ्राय केले तरी चालेल। 2 मिनिट शेंगदाणे फ्राय केल्यानंतर बघा शेंगदाण्याचा रंग बदलला आहे। चला आता हे शेंगदाणे तेलातून काढून भाजलेल्या पोह्यावर घालूया। तर सर्व शेंगदाणे तळून पोह्यावर काढून झाले आहेत। आता त्यानंतर एक वाटी फुटाण्याची डाळ तेलामध्ये हलकीशी तळून घ्यायची। वजनाने ही डाळ 50 ग्रॅम आहे। ही डाळ आधीच भाजलेली असती, त्यामुळे ही पटकन तळली जाते। हलकासा रंग बदलला की ही काढून घ्यायची। शेंगदाण्याप्रमाणेच ही डाळ सुद्धा पोह्यावर काढून घ्यायची। आता त्यानंतर 50 ग्रॅम सुकं खोबरं तळून घ्यायचं। खोबरं कापण्या अगोदर मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर वेफर्सच्या किसणीने हे बारीक कापून घेतलंय। खोबरं आधी फ्रीजमध्ये ठेवून कापलं की मग ते कापायला इझी जातं। खोबऱ्याला हलकासा गुलाबी रंग आला की हे काढून घ्यायचं। तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि याचा कलर अजून डार्क होतो। आता यावर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे पिठी साखर घालायची। त्यानंतर चिमूटभर लिंबूसत्व बारीक करून घालायचं। यापेक्षा जास्त लिंबूसत्व घालू नका, नाहीतर चिवडा आंबट होईल। आता हे सर्व मिक्स करायचं। पोह्यांना सर्व मसाले व्यवस्थित लागले पाहिजे। आता त्यानंतर उरलेल्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली फुटू द्यायची। तडतडण्याचा आवाज कमी झाल्यानंतर हिरवी मिरची घालायची। 7-8 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या आहेत। आता लो गॅसवर मिरची चांगली कुरकुरीत होईस्तर तळून घ्यायची। मिरचीमध्ये जर मॉइश्चर राहिलं तर चिवडा आपला मऊ पडतो, त्यामुळे अगदी कुरकुरीत होईस्तर मिरची तळून घ्यायची। तर पाहू शकता मिरचीचा रंग एकदम बदललाय आणि मिरची एकदम कुरकुरीत झाली आहे। आता त्यानंतर कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईस्तर तळून घ्यायचा। कढीपत्ता कुरकुरीत झाला की 50 ग्रॅम काजू पाकळी घालायची। काजूला हलकासा गुलाबी रंग आला की 1 चमचा पांढरे तीळ घालायचे। काजू आणि तीळ पटकन तळले जातात। आता त्यानंतर 1 चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा आणि गॅस बंद करून ही फोडणी पोह्यावर घालायची। याला चांगलं मिक्स करायचं।
सुरुवातीला काही पोहे पांढरे दिसतात, पण जसजसं आपण मिक्स करत जातो तसतसं फोडणी सर्व पोह्यांना लागते आणि सर्व पोहे एकसारखे होतात. आपण जे वाटीभर तेल घेतलं होतं ते एकदम योग्य प्रमाण आहे. पण जर तुमचे पोहे कोरडे राहिले म्हणजे पांढरे दिसत असतील तर पटकन नुसत्या तेलाची फोडणी करायची, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि ती फोडणी पोह्यावर घालायची आणि मिक्स करायचं. तर असा हा आपला कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालाय. पहा, अजिबात हाताला तेल लागत नाही. चिवड्याचा आवाज तर ऐका. हा चिवडा एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा, म्हणजे मग हा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब